नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी पवार. माझ्या पेजवरती चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि आज स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा. चला तर व्हिडिओचा टायटल वाचलात आहे आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ वाटला, शेवटपर्यंत बघा. कारण की ह्या सगळ्या गोष्टी ना आपल्याबरोबर होण्याच्या आधी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि मला खरंच असं वाटलं की तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा. आज आमच्यासोबत झालं, उद्या दुसरं कुणासोबत तरी होऊ शकतं. सो म्हटलं त्याच्या आधी चला आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवूया. तर 2 दिवसापूर्वी ॲक्च्युली मला काल टाईम नाही मिळाला व्हिडिओ करायला, पण परवा संध्याकाळी पोलीस स्टेशनला वगैरे गेलो तर त्याच्यामध्ये राहून गेला होता. तर परवा माझा भाऊ म्हणजे माझ्या भावाला ना एका ग्रुपवरती एक मेसेज आला. बँक ऑफ इंडियाचा होता, बँक ऑफ महाराष्ट्राचा होता सॉरी. आणि म्हणजे एक फाईल आली होती, APR फाईल आली होती आणि तो कामात होता आणि त्याने पटकन ती फाईल क्लिक केली. ती क्लिक केल्याच्या नंतर त्याला असं आलं की तुम्हाला तुमचं बँकेमध्ये, कारण की त्याची सेम बँक होती म्हणून त्याला लगेच ट्रस्ट वाटलं आणि त्याने ते क्लिक केलं. सो त्याने त्याच्यामध्ये आलं की तुमच्या बँकेला ना नंबर लिंक करायचा आहे. त्याची सेम बँक होती म्हणून तो थोडंसं हे झाला, कन्फ्यूज झाला आणि त्याने त्या फाईल ओपन केली. फाईल ओपन केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अशी इन्फॉर्मेशन आली की तुम्हाला तुमच्या त्या बँकेमध्ये तुमच्या आधार कार्डची KYC करायची आणि त्याने काहीतरी जे बेसिक गोष्टी होत्या त्या फिलअप केल्या. त्याच्यानंतर त्याला असं आलं की तुमचं ATMचा पिन टाकायचं आहे त्याच्यामध्ये. सो ATMचा पिन टाकायचं आहे म्हटल्यानंतर तो थोडासा कन्फ्यूज झाला की ATMचा पिन तर कोण मागत नाही आणि मग कसं काय, म्हणून त्याने टाकलं नाही. त्याच्यातून तो एक्झिट झाला, म्हणजे त्या लिंकमधून तो बाहेर आला आणि लगेचच त्याला एक 5 मिनिटात कॉल आला समोरून. एक माणूस होता, म्हणजे जो बोलणारा होता पर्सन, त्यांनी सांगितलं की सर तुम्ही जी KYC होती की त्याला कॉल आला की तुम्ही जी इन्फॉर्मेशन आहे ती तुमची कंप्लीट करा. सो तो बोलला की नाही ठीक आहे, मी बँकेत जाऊन माझं जे काय आहे ना ते कंप्लीट करून टाकेल. तर त्यांना तो समोरचा पर्सन होता, तो बोलायला लागला की नाही सर, बँकेमध्ये खूप प्रोसेस लागते, तुम्हाला खूप वेट करावं लागेल, आम्ही तुम्हाला 2 मिनिटात ऑनलाईन हे सगळं करून देऊ. त्याच्यानंतर त्याला कळलं की समोरचा व्यक्ती आपल्याला, म्हणजे आपली KYC करायला आपल्याला जर कोण फोर्स करते, कारण की ते आपलं काम आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला एवढं समोरून फोर्स येतो. सो त्याला थोडाफार डाऊट आला. तर तो बोलला की नाही म्हणून ठीक आहे. तरी पण समोरून त्याला ना ते बोलत होते की आम्ही व्हिडिओ कॉल करतो, तुम्ही व्हिडिओ कॉलवर बोला, म्हणजे आम्ही तुम्हाला व्यवस्थित समजावून टाकतो. तर याने सरळ सांगितलं. त्याने मग बोललं की नाही, मला व्हिडिओ कॉल नाही करायचा आहे, जी काही प्रोसेस आहे ती मी बँकेत जाऊन करेल, मी बँकेच्या जवळ आहे. सो तोपर्यंत ह्याला कळलं की त्याच्याबरोबर काहीतरी फ्रॉड झालं आहे. कारण की त्याला ना पटापट 1-1, 2-2 सेकंदांनी ना मेसेज येत होते, म्हणजे की व्हॉट्सअप ऑल कॉन्टॅक्ट्स म्हणजे हॅक वगैरे असे काही त्याला मेसेज येत होते, कारण की पटापट मेसेज पडत होते. तोपर्यंत ह्याने काय केलं, पटकन स्टेटसला टाकलं की माझ्या मोबाईलवरतून तुम्हाला कोणत्याही प्रकारची लिंक आली किंवा काही आलं तर ओपन करू नका. त्याने स्टेटसला टाकलं. ते म्हणजे लास्ट होतं. त्याच्यानंतर त्याचं व्हॉट्सअप वगैरे सगळं हॅक झालं, म्हणजे समोरचा व्यक्ती ऑपरेट करत होता. इवन त्याचा जो DP होता ना, त्याचा आणि त्याच्या मुलीचा DP होता, तो DP पण चेंज झाला आणि तिथे बँक ऑफ महाराष्ट्राचा DP लगेच तिकडून ठेवला. म्हणजे पूर्णपणे आपल्या मोबाईलचं सगळं जो हे होता, चालवण्याचं प्रोसेस होती ती समोरून होत होती. हा काहीच करत नव्हता. इवन ह्याला आम्ही कॉल लावले तर कॉल पण लागत नव्हते. मग त्याने स्टेटस टाकितलं आणि त्याच्याने बाकीच्यांना कळलं होतं की असं असं आहे, नाही बघायचे. तर त्याच्यानंतर म्हणजे त्याने OTP जर दिला असता, म्हणजे जो पिन नंबर दिला असता, त्याच्या अकाउंटमध्ये जेवढे पैसे होते ते एका सेकंदाच्या आत सगळे उडाले असते. पण ठीक आहे, नशीब चांगलं होतं की त्याने दिला नाही. किंवा व्हिडिओ कॉल जर बोलला असता तर कदाचित आपला फेस वगैरे बघून पण ती लोकं त्याच्याबरोबर चुकीचे काही ना काहीतरी व्हिडिओ बनवतात आणि ते पण नंतर ब्लॅकमेल करतात की हे व्हिडिओ आम्ही समोर पाठवू, आम्हाला एवढे पैसे द्या वगैरे म्हणून. पण आम्ही रात्री पोलीस स्टेशनला गेलो, म्हणजे तो बोलला की आपण पोलीस स्टेशनला का जायचं, की त्याचे जे ऑल कॉन्टॅक्ट्स होते त्याच्यामध्ये आता हा ऑलरेडी मोबाईल नंबर गेले, म्हणजे ते मेसेज आहेत ते सगळीकडे गेले होते. तर तो बोलला की कुणी क्लिक केलं सेम बँकेवाल्याने आणि त्यांनी प्रोसेस केली KYCसाठी म्हणून, आणि जर समजा OTP वगैरे दिला त्या लोकांना किंवा टाकला, तर जर त्याच्या अकाउंटमधले उद्या जास्त अमाऊंट उडाली किंवा काय प्रॉब्लेम झाला तर आपल्याला कोण बोलायला नको. म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. पोलिसांनी पण तेच सांगितलं
की खूप म्हणजे हे सगळं चालू आहे, बेकार सगळं चालू आहे. आणि ते पोलीस पण बोलत होते. सकाळी आमच्या सोसायटीच्या ग्रुपमध्ये पण एक मेसेज आला होता. आणि त्याने आम्हाला विचारलं, तुमचे काय पैसे वगैरे गेले का? तर आम्ही म्हटलं नाही, पैसे तर नाही गेले. तर ते बोलले, मग तुम्हाला काय अशा अश्लील व्हिडिओ वगैरे काय पाठवल्या गेल्या का? म्हणजे तुमच्या नंबर थ्रू दुसऱ्यांना पाठवल्या गेल्या का? तर आम्ही बोललो नाही, कारण की आम्हाला फक्त तोच मेसेज गेला, जो त्याला आला होता ना, तोच मेसेज सगळे ऑल कॉन्टॅक्ट्समध्ये त्याच्या गेला. म्हणजे एक बघू शकता, पैसे कमवण्याची लोकांची एवढी सिंपल ट्रिक असते, की म्हणजे पोलीस सांगत होते, की याच्याने ना, म्हणजे ते बोलत होते, की अक्षरशः आम्हाला वाईट वाटते, की लोकं या सगळ्यामध्ये ना आत्महत्या करतायत, लोकांबरोबर अशा गोष्टी घडतायत. स्वतः पोलीस सांगत होते. तर आम्ही त्यांना बोललो, की असं काही पकडता येत नाही काय? म्हणजे आता सायबरमध्ये एवढं हे सगळे असतात. तर पोलीस चक्क सरळ बोलले, की नाही म्हणून. तर म्हणजे त्यांच्याकडे एवढ्या भारी सिस्टम आहेत, की ते पोलिसांच्या 2 पावलं पुढे आहेत. तर ही स्थिती आहे. पण व्हिडिओ मी याच्यासाठीच केला आहे, की प्रत्येकाने सतर्क राहणे गरजेचं आहे. जर आपल्या आज म्हणजे बँक ऑफ याचाच येईल असं नाही मेसेज, बँकेचाच येईल मेसेज असं काही नाही. कोणताही मेसेज येऊ शकतो. तर APK फाईल म्हणून जिथे लिहिलेलं असतं ना, ते ओपन करूच नका. पोलीस पण तेच बोलले, की याच्या अगोदर याच्यावरतून व्हिडिओज पण आलेले आहेत. पण आपण कधी-कधी ना, आपण एवढ्या घाई-गडबडीत असतो, की एवढं पटकन आपण लक्ष देत नाही, की त्या फाईलच्या खालती नाव काय आहे, त्या फ्रॉड आहेत का स्कॅम आहेत. म्हणजे बरीच लोकं किंवा बरीच मुलं-मुली, म्हणजे आता बघा ना, त्याच्या मोबाईलमध्ये ठीक आहे, असं काही नसेल, की त्याच्याने त्याला ब्लॅकमेल करता आलं. पण कधी-कधी ज्या कॉलेजच्या मुली असतात, मुलं असतात, त्यांच्याकडे कधी-कधी स्वतःचे पर्सनल असे फोटोज असतात किंवा असे व्हिडिओज असतात. म्हणजे जर एखादा माणूस आपलं WhatsApp यूज करू शकतो, आपले कॉन्टॅक्ट्स हॅक करू शकतो, तर आपल्या मोबाईलमधले व्हिडिओज वगैरे हे त्यांच्यासाठी सिंपल आहे ना, की हॅक की म्हणजे ब्लॅकमेल वगैरे करण्यासाठी. आणि मला असं वाटतं बऱ्याचशा अशा केसेस झाल्या पण असतील, की आपले पर्सनल व्हिडिओ वगैरे व्हायरल करतील किंवा ते हॅक करून पण ह्या सगळ्या गोष्टी करून बऱ्याच मुलांनी आत्महत्या वगैरे पण केलेल्या आहेत. काही असे असतात, की कोणाबरोबर शेअर करू शकत नाही, सांगू शकत नाही, म्हणून डायरेक्ट टोकाचा निर्णय घेतात आत्महत्या वगैरे करण्याचा. तर असं कोणाला होऊ नये म्हणून काळजी घ्या. आणि जरी बाय चान्स असं कुणाबरोबर जरी झालं, तरी कुणी आत्महत्या करणं किंवा चुकीचं पाऊल उचलणं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करू नका. ठीक आहे, बऱ्याचशा गोष्टी अशा झाल्यात, की आपलं सोशल मीडिया जेवढी चांगली आहे ना, म्हणजे जेवढा हा मोबाईल चांगला आहे ना, तेवढाच हा मोबाईल वाईट पण आहे. आपले फोटो, आपला फेस घेऊन बाकी शरीर कोणाचंही लावतात आणि विदाऊट कपडे वगैरे असं काही व्हिडिओ किंवा काही फोटो तयार करतात आणि आपल्याला कोणी ब्लॅकमेल करू शकतं, की बाबा तुझे व्हिडिओज मी असे पाठवेल, तसे पाठवेल. तुम्हाला माहिती आहे, की ती व्यक्ती तुम्ही नाही आहेत, तर त्याला बळी पडू नका. त्यांना पैसे कितीही दिलात तरी ते पूर्ण होत नाही. किंवा सुसाईड वगैरे करणं असा काही विचार करू नका. कारण की हे सगळे आता चाललेले म्हणजे बोलतात ना, कमी वेळामध्ये आणि मेहनत न करता पैसे कमवण्याचे स्कॅम चाललेले आहेत. तर त्याला तुम्ही बळी पडू नका. सरळ जाऊन पोलीस स्टेशन गाठायचं. पोलिसांना पण ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. सायबरमध्ये जायचं. तो तुमचा मोबाईल नंबर बंद केलात ना, तर नंतर तो पुढे व्यक्ती तुम्हाला काहीच करू शकत नाही. आपल्या जीवापेक्षा किंवा लाखो रुपयांपेक्षा हे बेस्ट असेल. आणि शेअर करा, कारण की आपण चुकीचे नाही आहोत. हे फ्रॉड कधीही कोणासोबत होऊ शकतात. सो दुसऱ्यांबरोबर शेअर करा, पोलीस स्टेशनला जा, NC वगैरे करा. याच्यातून नक्की मार्ग बाहेर पडू शकतो. सो चला, जास्त व्हिडिओ मोठा करत नाही. जे आमच्याबरोबर घडलं ते तुम्हाला सांगणं गरजेचं वाटलं, म्हणून म्हटलं चला हा व्हिडिओ करूया, जेणेकरून कुणासोबत हे कधी होऊ नये. आणि जर झालं तर न घाबरता याच्याबरोबर कशी डील करता आली पाहिजे हे तुम्हाला कळलं पाहिजे. सो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट्स करून. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कदाचित आपण याच्यापासून दुसऱ्या कोणाला तरी वाचवू शकतो. आणि म्हणजे या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत किंवा लोकांना कळल्या पाहिजेत, म्हणून मी हा व्हिडिओ केला. कसं वाटलं कमेंट्स करून सांगा. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा, बाय बाय. जय महाराष्ट्र, जय शिवराय.